मित्रांनो, माऊली ना हल्ली खूप मोबाईल बघतोय तर काय ऐकत नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं माऊलीला पहिले एक चष्मा घेऊ. तर आता आम्ही गावामध्ये आलो आहे. पाठीमागे चष्म्याचं दुकान आहे बघा. तर या ठिकाणी माऊलीला घेऊन जाणार आहे मी आत्ता. या गाडीवर आलो गावामध्ये. तर हे बघा, हे दुकान आहे चष्म्याचं. नमस्कार. नमस्कार. माऊलीसाठी ना सुंदर असा चष्मा दाखवा ना. बघ लावून अजून दुसरे दाखवा ना. हा तसा छानच दिसतोय बरं का. यांच्याकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहे बघा. बघू आता हा कसा दिसतो माऊलीला. मॅचिंग झाला. कपडे आणि चष्मा सारखाच दिसतोय माऊली. हा एक आहे. हा पण मस्त आहे. हा घालून बघ बरं. या बॉक्स मध्ये पण किती गॉगल्स आहे ना. माऊलीला डायरेक्ट काउंटरवर बसवलंय आता. आता बघ कुठल्या डिझाईन पाहिजे तुला याच्यातल्या. हा याच्यातले पण काढून दाखवा ना. काही निवडक चांगल्या डिझाईन असतील त्या. तुम्ही कुठले? आम्ही शिंगवेचे. हे बघा इथं किती भारी भारी गॉगल्स आहे की नाही. एक से एक गॉगल आहे. काढ ना बाहेर. मोठ्या माणसाचा आहे. हा घालून बघ ना एकदा. हा चांगला दिसतो माझ्या हिशोबाने. हा ब्लॅक वाला. हा घालून बघ ना एकदा. हाच मला आवडलाय. घालून तर बघ. छान दिसतोय. हे बघ या आरशामध्ये बघ एकदा. बघ आरशामध्ये. याच्यात बघ कसा दिसतोय. हा कलर बघ बरं कसा आहे. घालून बघ. आरशात बघ कसा दिसतोय. नाही आवडला. हे बघ इथं भरपूर कलर आहे बघ. गॉगल भारी आहे पण तो खूपच छोटा आहे तो. हाय ना. हा फायनल करू आपण. हा नाही कोणता. ग्रीन. बरं घालून बघ एकदा आणि आरशात बघ कसा दिसतोय. छान आहे. ग्रीन आवडला तुला. हा तुटणार नाही ना. नाही, मजबूत आहे एकदम. मजबूत आहे. वाकून दाखव बरं. बघा एकदम फ्लेक्सिबल. अच्छा फ्लेक्सिबल आहे. पडला तरी फुटणार नाही. पाड ना पाड. चष्मा खाली पाडतोय. बघू काय होतं. सोड बरं. अरे काहीच नाही झालं त्याला. तुटला पण नाही. बरं याच्यासाठी ग्लास दाखवा आता तुम्ही. ग्लास तर माऊलीने बघा हा गॉगल चॉईस केला. ही फ्रेम आहे तर याच्यासाठी ग्लास वेगळी घ्यावा लागणार आहे. तो आहे ना सतत मोबाईल बघतोय तर डोळ्यांना त्रास नको म्हणून अशी ग्लास द्या. तर हे बघा या ठिकाणी किती ग्लास आहे. 12 ग्लास आहे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या. तर दादाने ही बॅटरी आहे ना ही लावली. याच्यात ब्ल्यू लाईट पडतो या कागदावर. हे बघा या साधी ग्लासवर ही बॅटरी चमकवल्यानंतर खाली पण लाईट दिसतो बघा. दुसरी ग्लास आहे. ही कोणती ग्लास आहे. ही ब्लू कट म्हणता येईल. ब्ल्यू कट. हो रिफ्लेक्शन कट होतं. मोबाईल टीव्हीचा डोळ्यांना त्रास होत नाही. अजून कुठली आहे. आता याच्यात वेगवेगळे प्रकार येतात. ब्लू कट मध्ये ग्रीन कोटिंग वाली. ही ग्रीन कोटिंग वाली. ही ब्ल्यू कोटिंग वाली. व्हायलेट कोटिंग वाली ही. बरं याच्यातनं पण रिफ्लेक्शन पूर्ण गायब होतं. आता हे बघा आपल्याला या दोन दाखवल्या. ही साधी होती बरं का ग्लास. त्याच्यानंतर ह्या दोन वेगवेगळ्या आहे या ग्लास. तर याच्यापेक्षा पण चांगली दाखवा अजून. बरं अजून चांगली दाखव त्याच्यापेक्षा. आता ही डबल कोटिंग. याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही कोटिंग बघायला ब्ल्यू आणि ग्रीन म्हणजे डबल कोटिंग वाली ग्लास आहे. तर बघू ग्रीन आता आणि ब्लू दोन्ही पण कोटिंग आहे याच्यामध्ये. तर आता बघा याच्यानं पण रिफ्लेक्शन पूर्ण गायब कट होतंय. होतंय. तर हे बघा माऊलीसाठी आपण ही ग्लास घेतोय चष्म्यासाठी. तर हे बघा हा ही चष्म्याची ही फ्रेम आहे आणि या फ्रेम मध्ये माऊली कसा दिसतोय बघा. आता पुन्हा एकदा घालून बघा हा चष्मा. नक्की आवडले तुला. तर आता ह्या चष्म्याची जी काच आपण सिलेक्ट केली आहे तर आतमध्ये ते मशीन आहे त्यांच्याकडे एक. तर त्या मशीनवर ती जी ग्लास आहे ना ती या चष्म्याच्या मापाची बनवायची आहे. इकडे पाठीमागे मशीन ठेवलं या दादांनी. हे बघा इथे ही मशीन आहे. आपण ज्या चॉईस केल्या त्या ह्या ग्लास आहे ह्या दोन्ही आणि हा चष्मा आहे. पहिल्यांदा या चष्म्यामध्ये ज्या ग्लास होत्या त्या काढल्या आणि हे बघा या ठिकाणी ती मार्किंग केली बघा. आता माऊली बिन ग्लासचा चष्मा घातलाय बघा माऊलीने. हा चिकट टेप कशासाठी. फिटिंग करताना ग्लास व स्क्रॅच वगैरे पडून येते करता. अच्छा. ग्लास कट करतो आपण. तर मित्रांनो या बघा ह्या दोन्ही ग्लास एकदम बरोबर कटिंग केलंय बघा. तर या मशीनवरती आपल्याला घासायचे अजून त्याला व्यवस्थित शेप देऊन मग फ्रेममध्ये फिट करायचे अजून. तर आपण ते करू आता. तर आता ह्या ग्लास कटिंग केल्यानंतर याला आहे ना प्रॉपरली बाजूने ना घासावा लागणार आहे. तर या बघा या ठिकाणी आपल्याला त्याला शेप द्यायचा आहे व्यवस्थित.
तर मित्रांनो अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये हे कटिंग आणि घासून होतं बरं का. तर हे बघा ती दुसरी ग्लास राहिली, अगदी 1 मिनिटामध्ये होऊन जाईल ती आता घासून. आणि त्याच्यानंतर ही ग्लास त्या फ्रेममध्ये फिट करणार आहे. बसले ना? हो बसलं. या फ्रेममध्ये दोन्ही ग्लास एकदम परफेक्ट फिट बसवले आहे. तर याच्यावरचा जो टेप आहे ना तो काढावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर एकदम छानपैकी स्वच्छ पुसून देणार आहे दादा आपल्याला. यांनी ना चष्मा ठेवायला हे दिलं होतं. हा चष्मा ठेवायला बॉक्स पण दिलं बघा. या दुकानचं नाव पण बघा ना किती भारी आहे, माऊली ऑप्टिशियन. आणि त्यांच्या दुकानात आलाय माऊली चष्मा खरेदी करायला. हे बघा हे काच साफ करण्यासाठी यांनी हे लिक्विड पण दिलं बरं का. हे बघा त्याच्यानंतर हे खोकं दिलं, म्हणजे हा बॉक्स दिला चष्मा साफ करण्यासाठी. हे कापड पण दिलं. एक मिनिट. तर मित्रांनो तुम्हाला जर चष्मा बनवायचा असेल ना तर सायकड्यामध्ये शॉप आहे बरं का, बस स्टँड जवळ, माऊली ऑप्टिशियन. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब